नमस्कार. जयंत्या झाल्या, झेंडे खाली पडले, पताका उडून गेल्या, घोषणा हवेत विरल्या. माझ्या लाडक्या बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण अशा काळातून जात आहोत जिथे जयंत्या साजऱ्या होतात, पुण्यतिथ्या साजऱ्या होतात, झेंडे उंचावले जातात. आणि सर्वात महत्वाचा भाग, एक प्रश्न स्वतःला विचारा आणि तो विचारायलाच हवा. हे झेंडे उंचावत असताना आपण विचारही तितकेच उंचावत आहोत का? बाबासाहेबांची जयंती झाली, महात्मा फुलेंची जयंती झाली, राजश्री शाहू महाराजांची जयंती झाली, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील जयंती झाली. पण प्रश्न खरा उरतो, उद्या हे झेंडे खाली पडतील, पण मला असं वाटतं हे झेंडे खाली पडले तरी चालतील, पण हा विचार, ह्या महात्मा फुलेंचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, छत्रपती शाहू महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार खाली पडता कामा नये. कारण जर विचार खाली पडले तर समाज उभा राहू शकत नाही, आणि जर समाज उभा राहिला नाही तर संस्कृती टिकत नाही, आणि जर संस्कृती टिकली नाही तर मानव जात टिकणार नाही. मित्रांनो, आज आपलं दुर्दैव आहे काय हे माहित आहे का तुम्हाला? आपण या महान व्यक्तींना फक्त जयंती आणि पुण्यतिथी पुरतं मर्यादित ठेवलं आहे. त्यांचे विचार आपण वाचतो, त्यांचे फोटो लावतो, त्यांच्या नावाचा जयघोष करतो, घोषणा देतो, पण त्यांच्या विचारांचं आचरण आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दिसतंय का? आणि जोपर्यंत या महाराष्ट्रात, या भारतात थोर महात्म्यांच्या, समाज सुधारकांच्या विचारांचं आचरण सुरू होत नाही, तोपर्यंत हा देश महासत्ता कदापि बनणार नाही. समाज सुधारकांचा जन्म एखाद्या धर्मासाठी किंवा एखाद्या जातीसाठी झाला नव्हता, आणि तो झाला जरी असेल पण त्यांचा खरा उद्देश होता, तो उद्देश आपल्याला कुठेतरी समजून घेता आला पाहिजे. तो त्यांचा उद्देश होता संपूर्ण समाजाचा उद्धार करणं, त्यांचा उद्देश होता संपूर्ण मानव जातीला न्याय देणं, त्यांचा उद्देश होता शिक्षण, समानता, स्वाभिमान आणि अस्पृश्यता, त्यांचा उद्देश होता. आज आपण काय करतोय? आपण त्यांना धर्मात अडकवतो, आपण त्यांना जातीमध्ये अडकवतो, आपण त्यांना आपल्या एका कम्युनिटीमध्ये अडकवतो, आणि मग त्यांच्या नावावरनं सुरू होतं ते राजकारण, सुरू होतात ती भांडणं, सुरू होतात ते वाद, आणि सुरू होतो तो समाजात तेढ आणि ताणतणाव. आणि म्हणूनच आज समाजामध्ये जातीय तणाव आहे, आज समाजामध्ये विभाजन आहे, आज समाजामध्ये भांडण आहेत. मित्रांनो, हे जर खऱ्या अर्थाने आपल्याला थांबवायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे जयंती आणि पुण्यतिथी फक्त साजरी करायची नसते, तर ती जगायची असते, रोज जगायची असते, संपूर्ण जीवनात जगायची असते, आणि जिवंत असेपर्यंत जगायची असते. कारण ती विचारांची असते, ती आचरणांची असते, ती कृतीची असते, आणि ती एकमेकांना साथ देण्याची असते. जर आपण खरंच ह्या महान व्यक्तींना मानत असू तर त्यांच्या फोटोला हार घालण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात स्थान द्या, त्यांच्या विचारांचं आचरण आपल्या जीवनात करा. एकमेकांना मदत करू, भेदभाव टाळू, शिक्षणाला प्राधान्य देऊ, आणि सर्वात महत्वाचा पाठ, माणसातले माणूस पण जपूयात. आणि मगच त्या समाज सुधारकांनी उभा केलेला बंडाचा झेंडा कायम आपण फडकावत ठेवू शकतो. शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं, झेंडे उंचवण्यापेक्षा, झेंड्यांची उंची वरती करण्यापेक्षा विचारांची उंची उंचवा, घोषणांपेक्षा कृती करा. आणि सर्वात महत्वाचा पाठ, जयंती ही केवळ एका दिवसानं पुरती मर्यादित न ठेवता विचारांच्या माध्यमातून वर्षभर जागी ठेवा. एकमेकांना त्या जयंतीच्या माध्यमातून, त्या विचारांच्या माध्यमातून प्रेरित करा, समाज घडवा आणि मानवजात जपा. मनापासून धन्यवाद.